हाय सगळ्यांना नमस्कार. घर पुसून काढलं एकदम स्वच्छ, भांडी फिंडी एकदम चकाचक वाढू झालं, पुसून काढलं होतं का तर आता सण आलायला आहे पंचमीचा, त्याच्यामुळे इकडचं सगळं पुसून काढलं व्यवस्थित. सकाळभरून तेच काम चाललेलं, ही पण सगळं पुसून काढले आणि आता घर सारवायचं काम चालू आहे. आता हे सगळा राहाडा काढायचा आणि घर सारवून काढायचं. मी येऊ का शानाने घेऊन, म्हणजे एकदा सगळी भांडीन ती घासायला. काय घेऊन? शेण आणि ती हा काढायचंय सगळं. हे टाकतो ह्याला. भाकरांना टाकून देते एकदमच मस्तपैकी. ही घर सारवून काढलं म्हणजे एक 8-10 दिवस बिनकायची, मग सारवावं लागत नाही सारखं सारखं. परशीला जसं रोज पुसावं लागतं. या पाखरांना सगळं टाकावं लागतं. लई चिमण्या आहेत ना, मग चिमण्यांना खायला काय टाकायचं, हीच खरकाट हे सगळं जे असतं ते सगळं आणून टाकायचं. ते खाली घ्या. भांडी जी घासलेली आहे ती रोज घासलेलीच आहे. 2-4 डब्बा इथं, बाकीचं पिठाचं डब्बा ही पण घासून ठेवलं. आणि वारं बघा कसलं सुटलंय. कालच्या धरून इतकं वारं सुटलंय, त्या वाऱ्यानेच फार नको नको झालंय. नसं डोळ्याला तर काय त्रास होतो काय जणू सारखा दर 6 महिन्याला. मध्ये वंडोळतं पाणी यायचं आणि चालू झालं. गुरं बांधल्यात तिकडं, अजून ती पण आणायची राहिल्यात. पण म्हणलं आधी घर सारवून घ्यावं, वाळायचं नाही. तिकडं गाई चरते या. आणि वासरू तर बघितलंच नाही, वासरू तिकडं बांधलेलं. शेण न्यावं लागतंय, सकाळीच ठेवलं होतं चांगलं घर सारवायचं. वाटा सारवायचा तर झिमझिम चालूच आहे. दर मोठा आहे ना बारीक बी आहे ना, त्याच्यामुळे वाटा सारवाय आहे ना. जाऊ द्या म्हणलं, आता वाटा नाही सारवत पण घर तरी. कुठं आहे? हाय का बाबा? हाय सावलीला बसले, त्याच्यामुळे नाही काय थोड्या वेळ आता सारवस्तो. पोरं ही सगळी शाळेत गेली. आता बाकीची कामं आहेत ते म्हणलं पटापटा उरकून घ्यावं. बापू म्हणत होतं रानात चला, थोडासा काँग्रेस आहे, मोकळा रान आहे ते. आता कोथमिरीचं रान मोकळं झाले. अजून एक वापा राहिला काढायचा, बाकीचं काढलंय सगळं. काल काढायची होती पण काल गेलं तर बापून आत्या भिगवणला, त्याच्यामुळं राहिले. आज चला म्हणत होतं, पण उद्या शनिवार, उद्या सगळं बंद असतं 15 ऑगस्ट असल्यामुळे. मग मार्केट पण बंद आहे का काय माहीत नाही. बघू आता उद्या काढल्यावर ते परवा दिवशी जात्याला घेऊन. तिथे एक शानाचं हे आहे, तिथं एक शान साचवून ठेवलेले. आता ही मोबाईल व्हिडिओच पुरा करावा लागेल. हातातनं ठेवून तर काय जमाना, मोबाईल धरायचं कोणीच नाही. सकाळची लाईट होती त्याच्यामुळं पाणी पण चालू होतं. आत्यांना म्हणलं मी काढते सगळं सारवून धुवून धावून, तुम्ही जा आणि या तेवढं हे करून. दोघी जाण्यापेक्षा गुरांना ह्यांना सगळ्यांना ध्यान ठेवावं लागतं. मग घरी पण नाही कोणी, पण घरी काय कोणी लागत नाही, घरी कॅमेरा असल्यामुळं घरी नाही कोणी लागत. पण गुरांसाठी लागतं. काय झाले, कुत्री लय आल्या ती आणि बारक्या वासरांना तोडते ती. इथं पटांगणात बांधलेले असल्या लय आल्या ती फिरसते. आणि आमची तर का अशी झोपते ते निवांत. आणि त्यांना काय माहीत व्हायचं वासरू हे झालेली. इथं बरेच जणांचे शेळी वासरं तोडल्या ती, त्याच्यामुळं मग ध्यान ठेवावं लागतं. मग आता जेवण ही केलं बाकीचं कामावरून. आता आत्यांना बापू कुठंतरी गेल्या, तर मग आत्यांना येत्या न्यायला. ते पण चालल्यात, कुठं चालल्यात काय माहीत नाही, पण चालल्यात. मी काय विचारलं नाही त्यांना. गोल येडा मारून आली. बघू हे काय करताय, काय करता. दुधाचं पातेलच उतरावं लागेल, चुलीला पोत्याला द्यायचा म्हणजे. करचं घर सगळं एका बरणीत घेऊन भांडे खाली घ्यावं. तर म्हणलं तिकडचं वाळण तिकडचं सारून घ्यावं. असं सगळ्यांना बाय.